आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, जी स्वर्गीय राधेश्याम भास्कर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे. सागर म्हात्रे यांच्याकडून ही स्पॉन्सर केले गेले आहे. आणि त्यानंतर राजारामजी थले आणि किशोर हरट साहेबांना विनंती असेल की आपण पुढे आपल्या शुभ असते गिफ्ट व्हाउचर नक्कीच दिलं जात आहे, हे आपण पाहू शकता. देवेने अनंत भुईर यांच्या माध्यमातून हे नक्कीच वाउचर आम्हाला स्पॉन्सर 40% डिस्काउंटचं हे वाउचर आपण पाहतोय. डिस्काउंट कुपन सोनोकॉपी नक्कीच आपण पाहतोय 40% डिस्काउंट असणार. तर बोलूया मित्रांनो आपण पुढील सामन्याकडे. पुढील सामन्याला सुरुवात आणि सामन्याच्या कक्षामधून आवाज आपण ऐकूया व्हॉइस ऑफ रायकर रायकलची मैदानी तोफ मच्छिंद्र पाटील सरांचा. हॅलो चेक, हॅलो चेक. बाबू थोडा बेस कमी कर, थँक्यू. हॅलो चेक, हॅलो चेक. थोडंसं बेस कमी कर. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. थँक्यू. येस. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणाला नमन करून महाराष्ट्र आराध्यवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आणि गोळगावचे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. असं वाटतं की IPL मध्ये आलो की काय, ज्या पद्धतीनं उत्साह आपण पाहतोय स्पर्धेचा. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा पाहता क्षणी प्रेमात पडावी, ज्या पद्धतीनं आयोजन आपण पाहतोय, नियोजन आपण पाहतोय, लख प्रकाश आहे आणि IPL ला आल्यासारखं वाटायला लागलं. एखाद्या स्टेडियम आपण पाहत असतो, मात्र टेनिस विश्वामध्ये क्रिकेटच्या मॅचेसचं असं आयोजन असू शकतं हे मी पहिल्यांदा पाहिलंय आणि मी देखील प्रेमात पडलो या स्पर्धेच्या. ज्या पद्धतीनं आयोजन आपण पाहतोय, नियोजन पाहतोय, खरंच वाटतच नाही की स्पर्धा डोमेस्टिक लेवलला खेळली जाते. असं वाटतं की IPL लेवलला, इंटरनॅशनल लेवलला ही स्पर्धा खेळली जाते. अप्रतिम आयोजन. थँक्यू. चला दोन्ही संघांना विनंती करूया आपण लगेच सामना सुरुवात करूया. मॅच विल बी 4 ओव्हर्स. 4 षटकांचा सामना चिनवून घ्या आपण. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी अनिवार्य असणार आहेत आणि एक नियम असणार आहे, लक्षात असू द्या. चेंडू टाकायच्या अगोदर फलंदाज पुढे येणार नाहीये, फ्रंट फुटला येणार नाहीये, अन्यथा तो नो बॉल दिला जाईल. याची नोंद घ्या आपण. घोडगाव प्रीमियर लीग 2025. चला मायरा इंडियन संघाचे फलंदाज पाठवा आपण. बोला बोला बोला. चला तर काही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवते. फलंदाज फ्रंटफुटला आले आणि जर चेंडू हाईट असेल, चेसवरती असेल तरी तो नो बॉल दिला जाणार नाही. नोंद घ्या आपण. येस येस. जर तुम्ही क्रीजच्या पुढे आलात खेळण्यासाठी आणि त्याला हाईट किती असू दे, तो चेंडू नो दिला जाणार नाही. याची नोंद घ्या आपण. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. मायरा इंडियन संघ विनंती असणारे फलंदाज आलेत तर सीताराम स्पोर्टला संघाला विनंती करूया आपण. क्षेत्ररक्षण लावा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे, अल्लोट जल्लोष. असं वाटतं की अल्पेश एखाद्या जत्रेला आलोय. ज्या पद्धतीने जत्रेचं स्वरूप या स्पर्धेला. प्रेक्षकांची अल्लोट गर्दी, ग्रामस्थ मंडळ देखील, सर्व प्रतिष्ठित नागरिक देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. खूप चांगला उत्साह. असाच उत्साह 4 रात्री तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वांचं आपण स्वागत करूया. ड्रेस कोड किती सुंदर आहे बघा. फुल ड्रेस कोड, 11 खेळू, त्यानंतर सुंदर विकेट, लक्झरी ग्रीनीज, अप्रतिम जबरदस्त. प्रो कबड्डीचा फील्ड या स्पर्धेला देण्यात आलाय. त्यामुळे घोडगाव प्रीमियर लीग स्पर्धा सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चेचा विषय असते. 365 दिवस ही स्पर्धा चर्चेचा विषय असते आणि ती स्पर्धा आपण नामांकित पाहतोय. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. टॉस बॉस बघा किती सुंदर बाण मिळतोय.
काही बाईट्स सुरू आहेत बघा, स्क्रीनवरती दाखवल्या जातात. बाईट देखील दिल्या जातात. का स्पर्धा फार मोठी आहे. मी मगाशी म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये नेहमी चर्चेला विषय असणारी स्पर्धा 8:28 मिनिटं. हल्ली सध्या आपण पाहतो की गरमी भरपूर आहे. मग ह्या मैदानावरती थंडीचं वातावरण आहे, कारण हे शहरापासून थोडंसं लांब आहे. नाशिक हायवे अगदी जवळ आहे, गाव आहे आणि गावाला शोभणारी स्पर्धा आपण पाहतोय. 2025चा सेल टाक ना सेल. हॅलो चेक. चला सामन्याकडे आपण वळणार आहोत लगेच. 4 षटकांचा सामना. इयर बी गो. स्टार्ट होतोय सामना. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आयोजकाच्या वतीने. प्रेक्षक बघा किती भरपूर आहेत. अलोट गर्दी प्रेक्षकांची या स्पर्धेला. या पंचांचा इशारा होतोय. ऑल सेट आणि फलंदाज देखील मैदानावरती. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 4 षटकांचा सामना. टॉस हारल्यानंतर फलंदाजी करतोय कृष्णा, सॉरी माहिरा इंडियन. आज संघ फलंदाजी करतोय. स्ट्रायकरला फलंदाज गोलंदाज नवनाथ आहे आणि स्ट्रायकरला फलंदाज विराज. हिअर बी गो. पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू होतोय. मजा येईल सामन्यामध्ये. पहिला नो बॉलचा इशारा पंचाकडनं. फलंदाज फ्रंट फुटला आला. एकदा महिला आली या सिटीज आणि 1+1 2 धावा मिळणार. पंचांचा नो बॉलचा इशारा. क्रीजच्या पुढे जाऊन तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीयेत. तुम्हाला नियम माहिती नसतील तर पंचांना विचारा, ते तुम्हाला मदत करतील, सहकार्य करतील. मात्र जर नियम माहिती नसतील त्याचे पूर्ण जाणून घ्या पंचाकडनं. फलंदाजांना देखील विनंती असणार आहे. यस, लाईन टच नो असणार आहे. ॲज इट इज आपले जे नियम असतात ते नियम इथे पालन करण्यात येईल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. सुरुवात दमदार. फुल टॉस ऑन साईडला आणि दोन्ही फलंदाज शतक्षरामध्ये टक्कर होते आणि टक्करमध्ये चक्कर देखील येऊ शकते. लक्ष असू द्या. थोडासा जोश आहे मैदानावरती. 2 धावा मिळणार. प्रेक्षक मध्ये खुश आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू स्मित असे आहे. आणि हीच तर कुळगाव प्रीमियर लीगची यस चेक करायचं आहे. यस, लगेच चेक केलं जाईल. पारदर्शकता, ज्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सपरन्सी म्हटलं जातं. कन्सिस्टन्सी म्हणजे स्पर्धेची परंपरा आहे. आणि खरोखरच मला देखील खूप आनंद झाला या स्पर्धेमध्ये आल्या. येत्या क्षणी प्रेमात पडलो आहे स्पर्धेच्या. कारण जो उत्साह आहे प्रेक्षकांचा, असं वाटतं की IPLचं पर्व सुरू आहे की काय. इंटरनॅशनल जत्रेचं स्वरूप आहे स्पर्धेला. कारण सोबत प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. हे ब्युटिफुल ड्रेस कोड तुम्हाला पाहायला मिळतात. फुल ड्रेस कोड आहे आणि पंचांचा चौकाराचा इशारा आलाय. एका चेंडूमध्ये 6 धाबा आल्यात. लक्ष असू द्या, कारण पहिला चेंडू नो, त्याच्यावरती 1+1 2 धाबा आणि आता चौकार म्हणजे एका चेंडूमध्ये 6 धाबा. दमदार सुरुवात मायरा इंडियन संघाची. हा बघा ॲक्शन रिप्ले SK लाईव्हच्या माध्यमातून. टेलिकास्ट सुंदर आहे. लाईव्ह टेलिकास्ट SK लाईव्हच्या माध्यमातून. फुल टॉस नाही जमणार आणि फलंदाज बाद ठरवला जाईल. आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला येऊ कुठं कुठं. आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला येऊ कुठं कुठं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय. चला, चेंडू कधी हरवला जाईल तर तुम्हाला बाबू बाजूला जरा नावं सांग जरा फलंदाजांची. फलंदाज आलाय तो मायरा इंडियन्स. रुपेश आलाय सेकंडला. अल्पेश कूल डाऊन. गरम भरपूर आहे. अल्पेश देखील गरम आहे आमचा. येस. ओ चांगला फटका. बॅकअप चांगला. 1च धाव मिळणार. चांगलं कमबॅक केलं तर गोलंदाजानं. कारण पहिल्या चेंडू नो आला होता, त्याच्यावरती 2 धावा. नंतर आला चौकार म्हणजे एका चेंडूमध्ये 6 धावा. नंतर झाला फलंदाज बाद. आता धाव संख्या 7. ओ थोडासा बॅटचा फ्लोर उशीर ओपन केलाय. संयम बाळगला. कारण टेनिस विषयामध्ये आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला टेम्परेमेंट, क्रिकेटचा टिया फार महत्वाचा आहे. टेम्परेमेंट, संयम फार महत्वाचा आहे. ओ व्हॉट अ शॉट. ग्रेट टायमिंग. सीमा पार पहिला चौकार. अजून एक धाव मिळणार. चांगली फटकेबाजी. 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळालेत आणि एक फलंदाज देखील बाद झालेत.
अल्पेश आम्हाला सांगतील अल्पेश धावसंख्या दापलकावरती 13 धावा, चांगली धावसंख्या आहे. प्रेम आलाय गोलंदाजीमध्ये येत असताना दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकाच्या अखेर 13 धावा गडी बाजारात एक दमदार सुरुवात. 4 षटकांच्या सामन्यामध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये 50 धावा देखील कमी पडतील. कारण क्रिकेट तुम्ही कसं खेळता, तुमची नजर किती महत्वाची आहे, तुमची कडी नजर ही फार महत्वाची बाब आहे. या स्पर्धेमध्ये गोलंदाज तयार. 13 धावा धापलकावरती. ओ प्रॅक्टिस केली जाते, क्या बात आहे. स्पिनर आहे गोलंदाज, मे बी 10 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाज बॅकफुटला गेला, जागा बनवली. ओ माय गॉड, दोन्ही फलंदाज एकाच एंडला, क्या बात आहे. मजा येईल, मजा येईल स्पर्धेमध्ये. सामना देखील फाईट होईल. इंडियन संघाची तुम्ही जर्सी बघा किती सुंदर आहे. कृष्णा मायरा इंडियन संघ फलंदाजी करत असताना ब्ल्यू जर्सी मध्ये आणि ऑरेंज जर्सी मध्ये सीताराम स्पोर्ट्स हे दोन संघ. दुसरा सामना आहे, बॅकफुटला गेला, कट केला गॅप मध्ये, शतक्षण चुकीचं, मात्र मिळणार ते एकच धाव. चांगला कमबॅक. धावसंख्या दापलकावरती. ओ स्वीप शॉट आणि चेंडू सीम आपल्याकडे चौकार. एकोणावीस धावा. रुपेशच्या बॅटमध्ये गेला दुसरा चौकार. रुपेश चांगली फटकेबाजी करतोय सध्या तरी. 19 धावा शुद्ध मराठीमध्ये. 19 for 1. 19 धावा. मजा आहे, मजा आहे स्पर्धेमध्ये, भरपूर मजा आहे, आनंद आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. यस, हेमंत दादा आमच्या संपर्कामध्ये होत्या स्पर्धेसाठी, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. भरपूर लांबचा प्रवास केला आम्ही, 1.5 तासाचा प्रवास केला हेमंत सर तुमच्यासाठी. हो क्या बात आहे. जॉन्टी रोडची आठवण करून दिली. मध्ये 2 धाब्याचा प्रयत्न आणि पंच सांगतील आम्हाला फलंदाज बाद. येस, पंच मागचा जो चौकार कॅन्सल केलाय, आता तो चौकार डिस्कशन सुरू होत होतो, चौकारच आहे तो. येस, 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. येस, धावसंख्या दापलकावरती 20, 3 चौकार आतापर्यंत आलेत. येस, चला सामना सुरू ठेवा लगेच. सामन्यामध्ये व्यत्यय नकोय, मजा येईल सामन्यामध्ये. हा सामना देखील फाईट पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन पंच करत असताना चांगला बॅकअप. येस, ना मिळणार ती एकच धाव. ऑफसाईडला चांगले फटके सजले फलंदाज रुपेशनं, त्याचं कौतुक करेन मी. 21 धावा आतापर्यंत. षटक क्रमांक दुसरे षटक मार्गस्थ असताना प्रेम आहे गोलंदाजीमध्ये. शॉट पे चेंडू, वाडा शॉट. थँक्यू. चैतन्याच्या बॅटमध्ये गेला, चांगला फटका होता. या स्पर्धेमध्ये फक्त चेअर्स गेलची कमी वाटते मला, त्या पण असते ना IPLच वाटलं असतं. क्या बात आहे. पुढच्या वर्षी विचार करू हेमंत दादा, आपण चेअर गज देखील आणूया पुढच्या वर्षी. क्या बात आहे. हो, झाली पण लावूया, सुरक्षा कवच देखील आणूया. स्पिनरचा चेंडू. यस, ओ एकच टर्म तुम्हाला लेमणं फार कठीण आहे. अग्निपरीक्षा असणार आहे. तिसऱ्या पंचा रेपर केलाय. येस, तिसऱ्या पंचा रेपर केलाय. चांगली स्पर्धा आहे, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, आणि ह्या परिसरातील एकमेव स्पर्धा, सर्वात मोठी स्पर्धा म्हटलं तरी वावगट आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा असते. आणि घोळगाव प्रीमियर लीग स्पर्धा कुठे सुरू आहे याची देखील उत्कंठा भरपूर जणांना असते. गुगलला देखील हे गाव सर्च केलं जातं सध्या.
केवढी मोठी स्पर्धा कुठे सुरू आहे. ग्रामस्थ मंडळांचं देखील भरपूर योगदान आहे. का ज्येष्ठ नागरिक देखील आम्ही पाहतो या मंचावरती. या गावातील खूप चांगलं गाव आहे आणि या गावाला शोभणारी स्पर्धा. 30 षटक मार्गस्थ सामना आपण पाहतोय. सीताराम स्पोर्ट्स वर्सेस मायरा इंडियन या दोन संघांमध्ये. मायरा इंडियन सध्या फलंदाजी करतोय. टॉस हरल्यानंतर 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धाबा, 2 षटकामध्ये 20 आणि आता 30 षटक सुरू आहे. बघायचे धाबा किती होतील. जो संघ सामना जिंकेल ना त्याच्यासाठी चांगली स्पर्धा आहे. मध्ये जो हरेल ना त्याला रक्ताचे अश्रू रडावे लागतील. कारण ही स्पर्धा हारणं म्हणजे खूप काही गमावण्यासारखं असतं. कारण ह्या परिसरातील सर्वात मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला विषय बनणारी स्पर्धा. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा घोळगाव प्रीमियर लीग 2025 परफेक्ट डिलिव्हरी. यस ए बाबू थोडंसं लांब राहा. अल्पेश धाबा किती झालेत? 20 धाबा. 30 षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धाबा आल्या होत्या. 1 मिनिट आपले चेक कर धाबा संख्या. 1 मिनिटात चेक केलं जाईल. 26 धाबा 26 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या. स्पिनर स्वीप करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. वड जल्लोष. दुसरा धक्का. 26 या धावसंख्येवरती. 26 धावसंख्या फलकावरती. चांगली धावसंख्या आहे. 4 षटकामध्ये किती धाबा होतील, किती धावांचं लक्ष असणार आहे. सीताराम स्पोर्ट्स संघासमोर कोण सामना जिंकणार, कोण हारणार ह्याची चर्चा आहे सध्या प्रेक्षकांमध्ये. भरपूर उत्कंठ आहे प्रेक्षकांना देखील या सामन्याची. त्या दोन्ही नामांकित संघ त्या परिसरातील एकमेकाला फाईट करतात. महेश आलाय फलंदाजीसाठी. महेश माळी आलाय. धावसंख्या 26. ओ बॉल बॅक ड्राईव्ह. फलंदाज बाद. अजून एक धक्का. आमचा VIP डाईस दाखवला जातोय. सर्व ग्रामस्थ मंडळ या आमच्या मंचावरती आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 26 धाबा गडीबाद झाले 4. तीस षटक सुरू असताना स्वीप केला चेंडूला. बॅकअप चांगला आहे आणि एकच धाव. 27. चांगली धावसंख्या आहे. 27 धाबा. 30 षटक मार्गस्थ. 4 षटकांचा सामना आहे. सुरुवात दमदार झाली होती. स्ट्रेट ड्राइव्ह. गुड बॅकअप. एक धाव. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न आणि गोलंदाज हेच सांगतोय की काय गरज होती फेकण्याची. हे चर्चा सुरू होती सध्या. मैदानात जाऊ नका. पंचायत तिथे प्लीज तुम्ही जाऊ नका. यस चेडू देऊ नका प्लीज. आतमध्ये जातोय. पंच देखील एन्जॉय करतात. ते देखील असतात. 2 धावा मिळत अल्पेश. 29 धावा धापलकावरती. 1 धाव मिळणार आणि एका धाव्याने षटकाची सांगता. 30 धावा. 3 षटकांची सांगता झाली आणि 30 धावा धापलकावरती. चेक. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कृष्ण लिजन विपक्ष मारबूत 11 या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ सांगण्यात पण हा षटक संपल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. 30 धाबा धापलकावरती. गडी बाद झाले 4. शेवटचं षटक. गोलंदाज तयार. हर्ष आलाय. हर्षने चेंडू स्पिन केला होता मात्र मिळणार ते एकच धाव. किती तारांबल होते बघा चेंडू अडवण्यासाठी, धाव अडवण्यासाठी. कारण एक धाव महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही चेसिंग कराल तेव्हा धावा फार महत्वाच्या असतात. तेव्हा एक धाव रोखण्यासाठी भरपूर तारांबळ. गोलंदाज तयार. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या इनिंगचा. आणि धावसंख्या 31. गोलंदाज तयार. महेश स्ट्राइक हँडला गॅप मध्ये आणि पंचांचा चौकाराचा इशारा.
थँक्यू. वन साइड हिरो, वन साइड स्पर्धा. आता पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चौकार म्हणजे 5 धाबा. थँक्यू. वन साइड हिरो फलंदाज सरलाय. ओ माय गॉड, डेंजरस डिलिव्हरी. बघायचंय ऍक्शन नाहीये, फलंदाजी रन मिळणार नाहीये. अत्यंत कडक नियम आहेत या स्पर्धेमध्ये. प्रचंड डिसिप्लिन, प्रचंड शिस्त या स्पर्धेमध्ये. 40 धावा धापलकावरती. ऍक्शन नसल्यामुळे धाव गृहीत धरली जाणार नाही. पंचांनी लगेच सांगितलंय. स्वीप केलाय ऑफ साइड, ऑन साइडला. एकदा मेले, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. झाल्यात धावा, 2 धावा. धावसंख्या कुठणं आणि धावा उभारणं फार महत्वाची गोष्ट आहे. धावसंख्या 42. निश्चित मजा येते स्पर्धेमध्ये. सर्व खुश आहेत, प्रेक्षक असतील आमचे. आणि फलंदाज बाद. यस, बेचाळीस धावा आहेत आणि गडी बाद झाले ते 5. शेवटचे काही चेंडू असलेल्या षटकातील. नो बॉलचा इशारा. क्या चेंडू कुठे टाकलाय, कुठे गेलाय आणि किती हालचाल. 44 धावा, 44 धाव संख्या. गोलंदाज तयार. नो बॉलचा इशारा आला पंचाकडनं. पुन्हा एकदा हे षटक मोठं आहे. असं वाटतं की रात्र संपेल पण षटक संपणार नाहीये. 45 धावा, भरपूर मोठं षटक झालंय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय आणि एकदा मिळाल. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न. आत्ता बघायचंय पंच काय सांगतील. एकच धाव मिळणार, दुसरी धाव गृहीत धरली जाणार नाहीये. स्ट्राईक सोडायची होती तुम्हाला. यस, एक धाव झाली आणि 46 धावा धापलकावरती. थँक्यू थँक्यू थँक्यू. टॉस साठी या. कृष्णा लिजंड संघाचा संघ नाही आणि मारबुत्या 11 संघाचा संघ नाही. आपण टॉस साठी या. टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू. टॉस साठी या. टॉस साठी या. टॉस केला जाईल. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल कृष्णा लिजंड विपक्ष मारबुत्या 11 या 2 संघामध्ये. 47 धावा काढायचे. 47, 46 झाल्यात. 46 झाल्यात. 47 टू विन. पंडित म्हात्रे साहेब आणि सुरेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पण टॉस करणार. टॉस केला जातोय. गोलगाव प्रीमियर लीग 20-25 दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेमधील पहिल्या दिवसामधील तिसरा सामन्याचा टॉस केला जाईल. तिसरा सामना पाहायला मिळेल मारबुत्या 11 विपक्ष कृष्णा लिजंड्स या 2 संघामध्ये. जगदीश कुलवी फॅम टीम कृष्णा लिजंड, तर दुसऱ्या बाजूला सुरेश मडवी यांनी प्रतापनाथ म्हात्रे साहेब आणि सुरेश पाटील साहेबांना विनंती. दीपक थले साहेब आणि प्रेम थले ग्रामस्थांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोय वाढवायची आहे. कृष्णा लिजंड संघ नक्कीच टॉस आपण जिंकलं. सर्वप्रथम हे जे आयोजन केलं गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेचा पर्व दुसरा आहे. पहिल्या पर्वामध्ये देखील चांगलं आयोजन पाहायला मिळालं होतं. मात्र त्यापेक्षा यावर्षी अधिक भर नक्कीच आयोजनामध्ये आपल्याला अनेक चांगल्या गोष्टींचा समावेश देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. तर आयोजनाविषयी काय म्हणाल. चांगले आहे खूप आयोजन यावर्षी. मागच्या वर्षी आम्ही SPL मध्ये खेळलो होतो. आम्ही पहिल्याच वर्षी आम्ही की या GPL मध्ये खेळतोय. खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे सर्व. नक्कीच टॉस आपण जिंकले. या पहिलाच सामना आहे तर टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. हो महत्त्वाचा होता आणि आम्ही गोलंदाजी घेणार आहे.
प्रथम आपण गोलंदाजी करणार, तर प्रथम गोलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये समोरील संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम पण चांगलीच आहे. त्याच्यामुळे आम्ही एकदम म्हणजे कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कोणते गोलंदाज असतील ज्याच्याकडून खास अपेक्षा असेल? ललित आहे, क्रिश आहे, मैपाल आहे, दिनेश पाटील आहे, दीपेश म्हात्रे हे असे चांगल्या प्रकारे आहे आमची, आणि आम्हाला कॉन्फिडन्स आहे की आम्ही मॅच जिंकूच. क्या बात आहे. नक्कीच आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस आपण गमवले आहेत मारबूत 11 संघाने का सर्वप्रथम हे जे आयोजन केले गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन काय म्हणाल? या वर्षाचं आयोजन आहे ते अप्रतिम आहे. गेल्या वर्षीपेक्षा खूप पटीने भारी झालेलं आहे. टॉस आपण गमवलं, प्रथम आपल्याला फलंदाजी करायची, तर प्रथम फलंदाजी करताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आमचं असं आहे की आव्हानात्मक स्कोर आम्ही देण्याचा प्रयत्न करू 40+. आणि 40+ देण्यासाठी कोणते असे बॅटर असतील ज्यांच्याकडून कसं अपेक्षा असेल? आमचे 3-4 बॅट्समॅन आहेत. संदीप तरे दादा आहेत, किरण मडवी आहे, प्रताप मडवी आहे आणि पिंट्या मडवी आहे, म्हणजे महेश मडवी. तर आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मित्र टॉस केलं गेलं आहे कृष्णा लिजंड संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्र स्वीकारले. मी घेऊन जातो टॉस बॉक्सहून सर आमच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉम बॉक्स मच्छिंद्र पाटील सर. 48 धावा कुटायच्या आहेत आणि पहिला चौकार. गडबड आहे नाही गडबड आहे. फलंदाज बाद. यास पहिला चौकानंतर मात्र धक्का क्रमांक पहिला. बघायचं पंचानं नॉट आउट दिला की पंच आउट आहे की नॉट आउट आहे? आउट आहे. चला फलंदाज लगेच निघायचं आहे. पंचांचं बोर्ड आकाशाला दाखवत आहे. चला फलंदाज बाद ठरवलाय, तर आपल्याला निघावं लागेल. दुसरा फलंदाज पाठवावा लागेल, पाचांक करावं लागेल. तिसरा पंचा रेफर केलाय, नो चेक केला जाईल. अप्रतिम स्पर्धा गोलगाव प्रीमियर लीग 2025 पर्व आपण एन्जॉय करतोय. सर्वांचं लक्ष वेधणारी स्पर्धा, संपूर्ण महाराष्ट्राला अचंबित करणारी स्पर्धा आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी स्पर्धा, इंटरनॅशनल लेवलची स्पर्धा आपण ज्या पद्धतीने पाहतो त्या पद्धतीनं या स्पर्धेचं अत्यंत देखणं स्वरूप, पाताक्षणे प्रेमात पडा असं आयोजन, ब्युटिफुल विकेट आहे, सुंदर विकेट आहे, लक्क प्रकाश आणि प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये हा रंगतोय क्रिकेटचा सोहळा. आणि फेड डिलिव्हरी, फलंदाज बाद. पहिला चौकार नंतर फलंदाज बाद. 4 वरती पहिला धक्का. प्रियांशु इन ॲट नंबर 3 वरती विस्फोटक फलंदाज. गोलंदाजाला पहिलं यश. पहिल्या शेवटी ती चौकार आला, नंतर मात्र गडी बाद झाला. 4 वरती पहिला धक्का. सॉफ्टहँडनं खेळलाय, सरळ बॅटनं एकदा मिळणार, चांगलं बॅकअप आहे आणि एखाद्या धावसेकाला आकार येतो 5 या धावसेकावरती. 48 धावा कुटायच्या आहेत. कृष्णा मारिया इंडियन्सने 47 धावा कुठल्यात. ओ व्हॉट अ शॉट, ग्रेट टायमिंग, गॅपमध्ये चौकारासाठी. अंडरआर्मचे फटके असेच असतात आणि असेच दाखवले फटके. कॅच पण घेतलाय, फलंदाज बाद. बरोबर आहेत का? येस गोट्या, जरा विनंती आहे, जरा आपली पॅन्ट खाली ठेव करा. येस, आयोजकांकडे विनंती आहे. येस, परत आपण मोठी खेळतोय असं आयोजकांचं म्हणणं आहे. 9 धाबा दापलकावरती गडी बाद झाले 2. अंडरआर्म बॉक्स टाईप फटका तो दाखवलाय, मिळणार 1च धाव. यश आला फलंदाजीसाठी. धावसेका दापलकावरती 10 आणि तुम्हाला कुटायच्यात 48 धावा. षटकात झाली सांगता. जेव्हा फलंदाजी केली होती मायरा इंडियननं, त्यांची धावसंख्या 13 होती आणि त्याला फाईट करतोय सीताराम स्पोर्ट, त्यांची धावसंख्या 10. 48 धावा कुटायच्यात तुम्हाला. ओ माय गॉड, ब्युटिफुल डिलिव्हरी, फलंदाज बाद.
दरम्यान वेलेगावचे कट्टर शिवसैनिक नितीन म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. येस, मंडप डेकोरेशन कुठे असेल तर मंचाशी संपर्क करा. नवी आयपीएट आयोजर आपण पाहतोय चंद्रकांत गुळवी, त्यानंतर 10 धावसेकंद फलकावरती आणि 3 धक्क्यात गोलंदाज तयार. ओ जबरदस्त फटका, जबरदस्त फटका 4 धावांसाठी. फलंदाज बाद. 5वा धक्का 15 धावसेकेवरती. अर्ध लक्ष पार करायचे तुम्हाला 48चं आणि अर्धा संघ शामेमध्ये परतल्या तंबूमध्ये. 5 धक्के दिलेत 15 वरती, त्यामुळे आता सामना जिंकणं कठीण होत आहे. 48 धावा कोट्याच्याने 5 गडी बाद झाले आतापर्यंत, त्यामुळे अर्धा संघ नस्तीनाबूत झालाय. हा बघा थ्रो किती ऍक्शन रिप्ले चांगला आहे. SK लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. SK एंटरटेनमेंट, क्या बात आहे. चेंडू बघा आतमध्ये आणलाय, झपकन आतमध्ये आणलाय. विकेट किपरची तारांबल बघा, स्वतःला झोकून दिलंय आणि पंचांचा बाईचा इशारा होतोय. स्पर्धा फार मोठी आहे. हे ग्रामीणचं वर्ल्ड कप आहे. या परिसरातील असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा बघा जल्लोष, हा बघा सुंदर व्ह्यू स्क्रीनवरती. ब्युटिफुल, सच अ ब्युटिफुल व्ह्यू. 16 धावा धाव फलकावरती, 5 धक्के. चांगलं षटक राहिलंय षटक गोलंदाजाचं. चैतन्य मालीने फटके फलंदाजी देखील चांगली केली होती आणि गोलंदाजी देखील चांगली केली. आणि 10 सेकंद धाव फलकावरती 17 गडी बाद झालेत 5. आणि पंच सांगतील आम्हाला षटकाची पंच सांगता होते. यस, सांगता. तर बोलू आपण सत्काराकडे. आपल्यामध्ये खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. नागनाथ मडवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केलं जाईल. संजयजी मडवी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नागनाथ मडवी साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरून केलं जाते. आपण पाहू शकता 12 चेंडू 31 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. लक्ष असू द्या. नागनाथ मडवी साहेबांचा सन्मान संजयजी मडवी यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. त्यानंतर तानाजी पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा संजयजी मडवी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते तानाजी पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. तानाजी पाटील साहेब ज्यांची उपस्थिती आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहतोय. गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांचा देखील हेतूची सन्मान येथे केला जात आहे. आपण पाहू शकता संजयजी मडवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करत आहोत. 10-25 का बघ बरोबर. 10-25 गरज किती न झालं किती बरोबर. 10 विद्यमान उपसरपंच रवींद्र गुळवी साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील शब्द सुमनाने नक्कीच आम्ही त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित संतोष गोरे साहेब आपण पाहतोय आणि संतोष गोरे साहेबांचा सन्मान सोनू थोले यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 10-23 मजा येईल सामन्यामध्ये. 11 चेंडू 23 धावा करत नो बॉल चालाय. 11-23 एकच धाव मिळाली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झाल्यात धावा. तिसरी धाव्याचा प्रयत्न बघायचं होणार आणि झाली की धाव नाहीये आणि पंचाने सांगितले फलंदाज बाद. 6वा धक्का. त्यानंतर आपल्यामध्ये सुरेश पाटील साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. सोनू थले यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सुरेश पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. गोलगाव प्रीमियर लीग 20-25 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये ही मोलाची उपस्थिती मान्यवरांची आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर राजाराम थले साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आणि तो सन्मान देखील करण्यासाठी विनंती करेन सोनू थले यांना की आपण आपल्या शुभ हस्ते राजाराम थले साहेबांना सन्मानित करायचे आहे. राजाराम थले साहेबांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. हो 17 9-17 की 8-17 9-17
आणि त्यानंतर किशोर हरट साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करणार आहोत. सोनू थाले यांना विनंती असेल की आपण आपले शोभ असते किशोर हरट साहेबांना सन्मानित करायचं आहे. येस 9 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. क्लोज सामना, अत्यंत क्लोज सामना. 2 फलंदाज एका साईडला बघायचं आहे. फलंदाज बाद होईल का? यस फलंदाज बाद आणि पंचांना फलंदाज बाद ठरवलाय. आता समीकरण असणार आहे 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 17 वरती अजून एक खतरा. येस धुमाल सर. त्यानंतर अभिमन्यू पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान सोनू अथले यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ असते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. 7 धक्के आतापर्यंत. 3च फलंदाज राहिलेत. चांगला फटका गॅप मध्ये मिसफील्ड. 4 धावा. त्यानंतर किशोर पाटील साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत हे आपण पाहू शकता. 7 चेंडू आणि फक्त 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू 13 धावांची गरज. ग्रेट बॅटिंग, अप्रतिम फटकेबाजी, अफलातून फलंदाजी. त्यानंतर चंद्रकांत गुलवी साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. सिपचा फटका गॅप मध्ये चौकार. या साइडेच आता मध्ये समीकरण सोपं झालंय. 7 चेंडू आणि फक्त 9 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. आता प्रेक्षकांचा आवाज यायला लागला कारण सामना आता रफ अँड टफ होतोय. त्यानंतर किशोर बंडू पाटील साहेब हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना देखील सन्मान आपण करणार आहोत. अक्षय पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते हा सन्मान करायचा आहे. अशोक पाटील, किशोर पाटील यांचा सन्मान आपण इथे करत होता हे आपण पाहू शकता. त्यानंतर अशोक पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपण इथे पाहतोय आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जात आहे. 7 चेंडू 9 धावा. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल स्पर्धेच्या नियमानुसार. स्पिन केलाय, लेग ब्रेक. त्यानंतर दत्ता माली साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना देखील आपण इथे सन्मानित करणार आहोत. त्यांचे देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 5 चेंडू 9 धावांची गरज. पंचांचा नोबॉलचा इशारा. 1+1 2 धावा मिळतील. समीकरण बदलणार. आता मात्र 2 धावा मिळाले त्यावेळेस समीकरण असणार आहे 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. नागेशजी भोईर आणि रुपेशजी हरड साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्याट बजरा आपल्याला देखील नेमणूक केले जाते, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. पंचानं तिसऱ्या पंचा रेपर केलंय. बघायचं फलंदाज बाद आहे की नाही आहे आणि 1 धावा की 2 धावा असणार आहेत याची आता शहानिशा केली जाईल. चांगला सामना आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना प्रेक्षकांची मात्र आता काळजाची धडकन वाढवतोय मैदानावरती. दोन्ही संघांचं लक्ष विजयाकडं, मात्र प्रेक्षकांचं लक्ष सामन्याकडं. सामना कोण जिंकण्याची उत्कंठा शिकायला पोहोचते आणि थरार रंगतो मैदानावरती. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय आणि प्रेक्षकांच्या काळजाचा टोकात चुकवतोय सामना. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आणि त्यामध्ये सामना रंगतोय. बघायचं लक्ष लागलं टीव्ही अंपायरकडं. जशा पद्धतीने सचिन रमेश तेंडुलकर ज्यावेळेला आऊट दिला जायचा तिसऱ्या पंचाकडे असंच लक्ष असायचं आणि तसं लक्ष आहे. फलंदाज बाद. या सिडीज आता समीकरण असं 4 चेंडू आणि गरज आहे 6 धाबांची. 4 चेंडू 6 धाबा. अल्पेश विकेट किती बाद झालेत अल्पेश? रुपेश हरड साहेबांना देखील इथून सन्मानित केलं जाईल. अनिलजी थले यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. तर 4 चेंडू आणि 7 धाबांची गरज आहे अजून सामना जिंकण्यासाठी. क्लोज एन्काउंटर. किती क्लोज सामना आहे बघा, भरपूर क्लोज आहे. एका बाजूला सन्मान सोहळा सुरू आहे, एका बाजूला सामना सुरू आहे आणि प्रेक्षकांचं लक्ष लागेल सामन्याकडं आणि संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष आता मात्र टीव्ही कडे लागलंय. जबरदस्त सामना. 4 चेंडू 7 धावा. वाटतं मॅच. त्यानंतर नागेश भोईर साहेबांना देखील इथे सन्मानित केलं जात आहे. कॅप मध्ये केलाय. चांगल्या शतक एकदा मिळाला. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न नाहीये. एकच धाव. येणारे चेंडू 3 आणि गरज आहे 5 धावांची. 3 चेंडू आणि 5 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. जे प्रेक्षक आमच्या स्क्रीनच्या समोर थोडंसं बाजूला उभे राहा
3 चेंडू 5 धाबा. लास्ट वॉर्निंग नाही तर डायरेक्ट पेनल्टी खेळाडू कक्षात बसल्यानंतर. येस, खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला लास्ट वॉर्निंग आहे. कॉल केले. हेमंत पाटील यांनी सांगितलंय की खेळाडू कक्षामध्ये खेळाडू आतमध्ये बसायचे आहेत. आणि चेंडू गेलाय सीमा पलीकडे चौकारासाठी ऑल आउट. आणि संघ ऑल आउट झालाय. संघ ऑल आउट झालाय. क्या बात आहे. आणि सामना जिंकलाय तो मायरा इंडियन्स. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. येस